नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. जाहिराती कधी येतील? 29 तारखेला जाहिराती येणार होत्या. त्यानंतर आता काल एक परिपत्रक, एक सूचना, एक नोटीस पवित्र पोर्टलला दिसते आहे. त्यामध्ये जाहिराती कधी येतील हे नमूद केलेले नाही. पण काही वृत्तपत्र चुकीची माहिती किंवा चुकीची इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी प्रेस नोट दिलेली आहे की जी काही शिक्षक भरती होत आहे त्याबद्दलच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील अभियोग्यताधारकांच्या मनातले, ते प्रश्न विचारण्यासाठी ते वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटला तुम्ही तुमचे प्रश्न मेल करू शकतात. तर नक्कीच तुमच्या मनातले प्रश्न मेल नक्कीच करा. माझं असं मत आहे की जाहिराती येण्यासाठी आज 31 तारीख आहे. कालपर्यंत ज्या संस्थांची नोंदणी बाकी होती, म्हणजे ज्यांची नोंदणी पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं होतं पण काही कारणास्तव बिंदू नामावली बाकी होती, अपूर्ण होती, त्यांची पण पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर ज्यांना सेमी इंग्रजीच्या शाळा द्यायच्या आहेत किंवा शिक्षक हवे आहेत त्यांच्यासाठी ती कार्यवाही आता 30 तारखेपर्यंत पूर्ण झालेली आहे. मग आता आपल्या जाहिराती येतील कधी? तर मला असं वाटतं की आपल्या जाहिराती या परवापर्यंत येऊ शकतात. उद्या 1 तारीख आहे. कोणी म्हणतं 1 तारखेला येणार आहेत, कोणी म्हणतं 3 तारखेला येणार आहेत, कोणी म्हणतं 5 तारखेला येणार आहेत. पण ऑथेंटिक अशी माहिती अशी आहे की कालपर्यंत जे काही कामकाज होतं, शाळांना वेळ होता तो पूर्ण झालेला आहे. वेबसाईट बंद झालेली असेल जाहिराती अपलोड करण्याची आणि ते रिवाईज करण्यासाठी 2 दिवस लागतील. मग आज 31 तारीख आहे. 1 तारीख म्हणजे 2 तारखेपासून आपल्याला जाहिराती पोर्टलला दिसतील किंवा फार तर शनिवारपर्यंत 3 तारखेला, पण शनिवारी सुट्टी आहे. मला असं वाटतं की 2 तारखेपर्यंत जाहिराती आपल्याला नक्कीच दिसतील. तर कृपया जाहिरातींचं निरीक्षण परीक्षण करा. काही जागा कमी होणार आहेत याचं फार टेन्शन आहे. मलाच नाही, प्रत्येक अभियोग्यताधारकाला फार टेन्शन आहे की आपल्या आता ST कॅटेगरीच्या जागा या किती येऊ शकतात. आणि साधारण व्यक्तीच्या ज्या काही जागा आहेत त्या गोठवलेल्या आहेत. आता त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार जर विचारायला गेलं COEOंना तर ते उत्तर देत नाहीत. त्यांना वरून सूचना आहेत की कोणालाही कुठलीही बिंदू नामावली, किती जाहिराती अपलोड झाल्या किंवा किती जाहिराती दिल्या हे कोणालाही कोणीही काहीही सांगू नये. यामुळे वाद होतात आणि त्या वादाचं काय कशात रूपांतर होईल आणि शिक्षक भरती बाजूला राहून जाईल आणि इंग्रजी माध्यम मराठी माध्यमचे विद्यार्थी हे एकमेकाला क्रॉस करतील किंवा आपली शिक्षक भरती ही त्या वादामध्ये सापडू नये. त्यामुळे COEOंना सूचना आहे की किती जागा किती माध्यमाच्या कोणत्या कोणत्या अपलोड केल्या, कशासाठी केल्या, 6वी ते 8वीसाठी केल्या की 1ली ते 5वीसाठी केल्या हे कोणालाही कुठल्याही पद्धतीने काहीच माहीत नाही. ज्यावेळेस जाहिराती अपलोड होतील प्राधान्यक्रम पण त्यानुसार तुम्हाला येतील. प्राधान्यक्रम आणि जाहिराती एकत्र दिसतील. आधी जाहिराती दिसणार नाही, प्राधान्यक्रम आणि जाहिराती एकत्र दिसतील. त्यामुळे प्राधान्यक्रम आणि जाहिराती देण्यासाठी तयारीत राहा. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना माझी खूप मनापासून विनंती आहे की जे पैसा क्षेत्रात आहे त्यांनी कृपया पोर्टलला नोंदणी प्राधान्यक्रम देऊ नका. तुमची जर निवड झालेली असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी सेफ आहात, तुम्ही तिथे निवडले गेलेले आहात. इकडे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, त्या कधीही न सुटणाऱ्या आहेत. तुमचे जे काही पदं भरले ते साधारण व्यक्ती हा प्रकार नव्हता, त्यामुळे ते प्राधान्यक्रमात नाहीत किंवा तुमची जी काही निवड झाली ती कुठल्याही प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या जागा तिथे कट झालेल्या नाहीत किंवा साधारण व्यक्तीच्या जागा या गोठवल्या गेलेल्या नाहीत किंवा सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू करण्यासाठी आग्रह नाही. त्यामुळे तुम्ही तिथे सेफ आहात. तुम्ही तुमचं निवड यादीत नाव आलेलं असेल तर कृपया हात जोडून माझी विनंती आहे की तुम्ही जिथे आहात तिथे सेफ आहात आणि तुमची 2017च्या गैरहजर आणि अपात्र यादीमध्ये
पात्र यादीमध्ये जी काही लिस्ट लागली मागे तिच्यावरही स्टे आहे आणि पवित्र पोर्टलची जी काही पेसा क्षेत्राची भरती आहे तिथे पण स्टे आहे. तुमचा स्टे कधी ना कधीतरी उठेल. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला नोकरी मिळेल. तुम्ही जिथे आहात तिथे सेफ आहात. मला असं वाटतं की आता 130च्या पुढचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी शिक्षक भरतीचा विचार करावा आणि 100 ते 90 वाल्यांनी आता विचार हा सोडावा असं मला वाटायला लागलेलं आहे. मी 89 मार्कांनी पास झालेले आहे TIT, पण मला आता महिला आरक्षण असून सुद्धा मला असं वाटतं आहे की मी सेफ नाही या क्षणाला तरी. जर समजा त्या साधारण व्यक्तीच्या जागा जर गोठवल्या नसत्या तर कुठे ना कुठेतरी महिला आरक्षणासाठी 800+ जागा येणार होत्या. पण आता त्या महिला आरक्षणासाठी आता ST कॅटेगरीच्या किती जागा येतील हे कोणीही कोणालाही काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे आता जाहिराती 3 तारखेला येऊ शकतात किंवा 2 तारखेला येऊ शकतात. प्राधान्यक्रम 10 तारखेपर्यंत कंप्लीट होऊ शकतात आणि आचारसंहितेच्या पहिल्या आपली शिक्षक भरतीची लिस्ट ही लागू शकते. तर बघूया आज काही ना काहीतरी अजून अपडेट आपल्याला मिळेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.